गवत दिसतोय आपल्याला काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे थोडंसं दवबिंदूचं प्रमाण असतो. दॅट्स वाय बॉल मैदानामधून देखील वेगानं आउटफील्डमध्ये देखील पळत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागत असतो. पॉवर प्लेचं षटक असेल डीपमध्ये मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सेट करण्यात आला. अजय कॅप्टन अजय कदम बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. पंकज पाटील आणि त्याच्या सोबतीनं विजय पाटील ही जोडी आहे A1 जोडीची. काल फार इव्हेंटफुल डे राहिला. काल मॅचेस जबरदस्त आपल्याला बघायला मिळाला. बेस्ट वर्सेस बेस्ट टीम्स कालच्या दिवशी आपण बघितल्या आणि त्याच्यामुळे एक वेगळा आनंद खऱ्या अर्थानं आपण नक्कीच पाहिला. प्रेक्षकांमध्ये तो जल्लोष, तो उत्साह आणि आमचे आयोजक तेही खुश झाले असतील. भलेही काल शेवटचा सामना 3 ओव्हरचा झाला, मात्र आज प्रत्येकी सामना 4 ओव्हरचा आपल्याला करायचाच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विजय पाटील, तर षटक अजय कदम पहिलं षटक घेऊन या ठिकाणी मार्गस्थ होतोय. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. ओव्हर द विकेट ना मिड ऑन शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑफ. अजय तयार, राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल आजच्या दुसऱ्या दिवसातील जयदुर्गा ट्रॉफी लोणार. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ सम, चांगली लाईन पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना अजय कदम. खरं तर स्पर्धा ज्या संघाची असते ना त्या टीमला तेवढासा सराव करण्यासाठी प्रॉपर टायमिंग मिळत नसतो. आणि खूपदा आपण बघितले ना की बऱ्याचदा आपण ज्या वेळेला स्पर्धा आयोजित करतो त्यावेळेला आपल्या परफॉर्मन्समध्ये ती धार नसते. जास्त परफॉर्मन्ससाठी आपल्या संघाला ओळखलं जातं. विजय पाटीलला एक चांगला स्टार्ट मिळून द्यावा लागेल. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे अजयनं पुन्हा एकदा. ओ यावेळेला चांगला फटका, क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. मॉर्निंग सेशनला मूड बनवणारा हा फटका आपण पाहतोय विजय पाटीलच्या बॅटमधून. चौकार. कव्हरला एक्सलंट स्ट्रोक. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश उभा होता, मात्र त्यालाही संधी नव्हती. काय ओव्हर पिच बॉल आणि पॉवर प्लेमध्ये हेच तर महत्वाचं असतं. तुम्हाला सर्कल भेदायचं असतं आणि गॅप फाईंड करायचे असतात. विजय तंत्रशुद्ध बॅटर आहे. चौकारानं आगाज करतो या डावाला. कट करायचं होतं थोडंसं मागपुटला जात असताना मागे जाऊन फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चांगला राईज होत असताना बॉलला आपण पाहिला, बाउन्स मिळाला आणि बॉल निर्धाव येतोय. डॉट बॉलची समाप्ती चौकारानंतर पुन्हा कमबॅक. अजय कदम, थोडासा खाली राहणारा बॉल ठप्पा पडल्यानंतर खाली बसतो आणि विकेटवर डबल बाउन्स आपण पाहिलाय. हो, यावेळेला पुन्हा एकदा चांगला बाउन्स. वेल टेक ऑफ, एक्सलंट बॉलिंग टर्न फ्रॉम अजय कदम. आतापर्यंत फक्त 4 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल्यात.
पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट. आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन फटका एक्झिक्यूट करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो आणि एकच धाव त्याच्यावरती मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 5 धावा धावफलकावरती. चौकार एक आला होता मात्र त्याला कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये. सन्मान्य विवेक मडवी यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राहुल थळे आलाय गोलंदाजी करण्यासाठी. सेकंड ओव्हर मध्ये पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर खरं तर पुढे अगदी फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता राहुल थळेचा. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळाली. फक्त 5 धावा आणि विकेट देखील ते प्राप्त करत असताना पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिला राहुल थळेनं. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर क्षेत्र रक्षण करण्याचा विजय पाटीलच्या खेळीचा मात्र अंत होतोय. इथून आता थोडासा मी म्हणेल दबाव वाढत गेलाय. प्रेशर वाढत असताना त्या दबावातून बाहेर निघावं लागेल. मयुरेश आलाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. मयुरेश इन ॲट नंबर 3. राहुल तळे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मयुरेश पाटील आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो वाव, काय बाउन्स आहे. व्हेरी गुड, एक्सलंट बॉलिंग. काय टेक ऑफ करत असताना चेंडू टप्पा पडला नाहीये. एखादा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला जणू काय राहुल थळेनं. ज्या पद्धतीने विकेटवरनं त्याला बाउन्स मिळाला, अशा पद्धतीचा बाउन्स आणि टर्न जर एखाद्या गोलंदाजाला मिळाला तर मग त्याच्या विरुद्ध बॅटिंग करणं फार कठीण होतं, अवघडच होतं. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं क्रॉस द लाईन चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या दिशेनं. एकदा विकेट मिळाली. सेकंडचा कॉल आणि बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाच होता. अक्षरशः धोका पत्करला त्या ठिकाणी आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. त्या धावफलकावरती 6 धावा. जरूर आता इथून डगआउट मधनं देखील काहीतरी संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. इथून आता पुढे धावांचा वेग वाढवणं गरजेचं, धावांची गती वाढवणं गरजेची आहे. तो प्रयत्न करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अजयनं फक्त 5 धावा खर्च केल्या. तदनंतर राहुल थळे देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील कटर होता. प्लॅन मिस. चांगला कटरचा वापर करतोय. ओव्हर द विकेटने जात असताना उजव्या त्याच्या बॅटर समोर बाहेरच्या दिशेने बॉल काढण्याचा प्रयत्न राहिला. निर्धाव चेंडू येतो आणि प्रत्येकी डॉट बॉल आता फलंदाजांवरचा दबाव वाढवतील
अनुज 11 लोणाड असं वाटलं होतं की प्रदर्शनामध्ये थोडीशी कमकुवतपणा आपल्याला नक्की बघायला मिळेल, कारण या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त त्यांनी मेहनत घेतली आहे. सर्वांस तेवढा वेळ त्यांना मिळाला नसेल, मात्र आज प्रदर्शन जबरदस्त त्यांचं बघायला मिळतं. त्या कॉन्फिडन्सनं खेळ सुरू केलाय. पुन्हा एकदा अपील जोरदार त्या ठिकाणी करण्यात आली आहे. चान्सेस कमी असतात ओव्हर द विकेटनं लेफ्ट आर्म गोलंदाज उजव्या हाताच्या बॅटर समोर जातो ना, त्यावेळेला लेग बिफोरच्या चान्सेस कमी असतात. आणि जर आपण पाहिलं की इम्पॅक्ट कदाचित बाहेर असावा. लेग बायच्या स्वरूपामध्ये एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झालेल्या त्या 7 धावा 7 ऑन द बोर्ड नाव. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील आता जवळजवळ समाप्त व्हायला आला. 7 धावा धावफलकावरती दुहेरी आकड्यामध्ये अजूनही धावफलक गेलेलं नाहीये, त्याच्यामुळे आता दबाव वाढत गेला. तो A1 जोडे आमनेपाडा संघावरचा. शॉट ऑफ लेन, आता पुलचा फटका, बॉल हवेत, झेल खाली, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, कॅच ड्रॉप. जीवनदान मिळतंय. झेल त्या ठिकाणी जरूर ड्रॉप झाला. कॅचेस वन द मॅचेस. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. ते धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. चला, श्री गणेश जांभूलपाडा विरुद्ध जाणता राजा देवरुंग यानंतरची लढत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहायचं. पहिली 4 ओव्हर जशी समाप्त होतील आपण नाणेफेकी करणार आहोत. जाणता राजा देवरुंग विरुद्ध श्री गणेश जांभूळपाडा. दोन ओव्हर मध्ये फक्त 8 धावा झालेल्या धावफलकावरती. आणि आता इथून परेश मडके गोलंदाजी. यस, परेश मडके यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. परेश मडके यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि गोलंदाज निखिल आलाय बॉलिंग करण्यासाठी. निखिलचा पहिलाच बॉल ओव्हर द बॉल राईट. चांगला फटका होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुधीर इज देअर. क्षेत्ररक्षणी चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा घेण्याची संधी होती आणि 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 10 धावा. सध्या निलेश थळे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. आज संघाची जर्सी त्यांनी परिधान केली नाही, म्हणजेच आयोजकांची भूमिका ते पार पाडत आहेत. 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन द बोर्ड नाव. आणि त्यांच्याच पुत्राच्या नावानं खरं तर अनुज 11 या नावानं जयदुर्गा स्पोर्ट्स लोणाड संघ खेळताना पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते. स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना 11 वर. लेफ्ट आर्मर हा दुसरा आहे राहुल तळे. नंतर निखिलकडे आपण पाहतोय लेफ्टी गोलंदाज. शफल होऊन ऑन साईडला पीक करायचं होतं. इथे धावाची संधी असेल. पुन्हा एकच धाव. मयुरेश देखील भरपूर स्ट्रगल करतो. एका बाजूला तुम्ही पंकजला पाहतात. सातत्याने या खेळाडूंचा स्ट्रगल आपल्याला बघायला मिळालाय. आता इथून कुठेतरी एक वेगळी रणनीती आखावी लागेल. येणाऱ्या बॅटर्समध्ये अजूनही चांगले बॅटर्स येण्याचे बाकी आहेत. कदाचित त्यांनाही वर आणण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. ओ बॅटची कडा, मागे बॉल फ्लाय स्लिपला, झेल पकडलाय आणि धक्का लागेला दुसरा. A1 जोडे आमनेपाडा संघाला. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतो एका धाव्याने पुढे जाताना 13 रन्स ऑन दी बोर्ड नाव. चांगली गोलंदाजी आहे. टाईट बॉलिंग परफॉर्मन्स. राहुल आलाय नवीन बॅटर. पुन्हा एकदा निखिल तयार.
पुढे आलाय, चांगला ड्राईव्ह करण्यात आला, गॅपमध्ये बॉलला पाठवलं वेगानं, क्षेत्ररक्षक येतात डीप कव्हर मधून आणि बॉल अडवणार फेकणार, तोपर्यंत फलंदाजांकडे ती वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. चला जाणता राजा देवरुंग आणि श्री गणेश जांभूळपाडा टॉस करण्यासाठी यायचंय. काल आपण बऱ्याचशा टीमला बघितलं लेट रिपोर्टिंगमुळे पेनल्टी देखील लावण्यात आली, त्याच्यामुळे तुम्हाला इथून वेळेवरती हजर राहणं गरजेचं आहे. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. जाणता राजा देवरुंग खरं तर नवोदित संघ आहे, यावेळेला ऑन साईडला स्वीप करायचा होता आणि हा बॉल देखील निर्धाव येतोय. डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड नाव. चौदा धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्या. पूर्णपणे फलंदाजी फिकी आपल्याला बघायला मिळाली आहे. सपशेल फेल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि टॉस जिंकून जो बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला तो अगदी योग्य निर्णय होता, हे आता असं ठरवलंय. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपण अजयला पाहिला, त्यानंतर राहुल तळे, नंतर निखिल आणि आता अथर्व आलाय. पहिलाच बॉल अथर्वचा फुल लेंथ वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. चांगली लाईन पाहायला मिळाली आहे, चांगला कंट्रोल आहे. अथर्व एक युवा गोलंदाज आहे. डॉट बॉलनं सुरुवात करतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन, अगदी दोन्ही व्ही शेपमध्ये फिल्डर्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये पाहतात. त्यानंतर मागे बिहाइंड विकेट शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग, तिथे देखील व्ही बघायला मिळतं आपल्याला. कव्हर पॉईंटला एक फिल्डर आहे, पॉईंटचा एक फिल्डर 30 सर्कलमध्ये. हो, यावेळेला लॉफ केलाय, फटका चांगला आहे, सुधीर आहे, लॉंग ऑफच्या दिशेनं चुकवणार नाहीये. चांगला झेल, फलंदाज फेल. शुभागमन झालेला आहे, त्यांचंही आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट्स लोणाड आयोजित जयदुर्गा ट्रॉफी लोणाड या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सर, मी पुन्हा एकदा विनंती करेन, जाणता राजा देवरुंग आणि श्री गणेश जांभूळपाडा दोन्ही कॅप्टनला विनंती असणार आहे की टॉस करण्यासाठी आपण तयार राहायचं. जोही कॅप्टन उशिरानं येईल त्या टीमला 2 रन्सची पेनल्टी आहे. कालपासून आपण प्रत्येक मला वाटतं 3 ते 4 संघांना पेनल्टी दिलेली आहे. डिसिप्लिन, शिस्तीचं क्रिकेट आपल्या नक्कीच अंगी असणं गरजेचं आहे, तो अंगीकृत करावा लागणार आहे. ओ, खाली राहणारा बॉल फुलले, तिथे देखील इथे एक चॅक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि धाव मिळाली आहे त्या ठिकाणी. बाईचा इशारा आहे तो पंचांचा. किपरकडनं थोडासा बॉल सुटला, त्यानंतर स्लाइडली मिस्टेक आपल्याला बॉलर अथर्वकडनं बघायला मिळाली. फलंदाज तेच वाट पाहत होते की धाव कशी पूर्ण होणार, कारण स्ट्रायकिंग एंडला राहुल आता आलाय. पंधरा धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड नाव. पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट, ऑन साइडला ट्रॅक करण्यात आला, डीप मध्ये मिड विकेटला. एक धाव इथे मिळाली, सेकंडचा कॉल असेल. दुसरी धाव पूर्ण होणार का? आणि 2 धावा बघता बघता पळून पूर्ण झालेल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 17 धावा तुम्ही पाहता. 17 रन्स ऑन दी बोर्ड नाव. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अथर्वनं देखील चांगली कामगिरी केली. नरेश मडके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत. आज सकाळच्या सत्रापासून मान्यवर मंडळी आपल्यासोबत जोडले जातात. जयदुर्गा ट्रॉफीचा एन्जॉय करत असताना, आनंद घेत असताना. सोडून दिला बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि जरूर पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव.
एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 18 धावा 18 रन्स. नक्कीच थोडासा आता संघर्ष दिसून येतोय तो फलंदाजांचा धावा बनवत असताना स्ट्रगलिंग करत असताना. हो समोरच्या दिशेने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न आणखी एक वाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा वाईट आलाय. श्री गणेश जांभूलपाडा कॅप्टन आणि टीम जाणता राजा देवरुंग. लास्ट ऑफिशियल कॉल. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. जोही संघ कर्णधार इथे उपस्थित नसेल त्या संघाला 2 रन्सची पेनल्टी आहे. कालपासून 4 टीम्सना आपण पेनल्टी दिली आहे. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. हवेत होता बॉल बट आता बघूया एक्झॅक्ट झेलला तर होता त्या ठिकाणी. मला वाटतं की बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. जांभूलपाडा कॅप्टन या ठिकाणी दाखल झाला. देवरुंगचा कॅप्टन येस दोघी आलेले आहेत. या वेलकम. एकोणावीस धावात 19 रन्स. हो पुन्हा एकदा फुल लॅन्ड स्ट्रेट. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. अथर्वनं देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीने थांबवलंय. ते A1 जोडे आमनेपाडा संघाला इथून आता भरपूर कमी धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. परंतु आता एकूण धावा झाल्या त्या धावफलकावरती 19 आणि 20 धावांचं लक्ष असणार आहे सामना जिंकण्याकरिता. चला वळूया पुढील सामन्याचा टॉस. आदरणीय कृष्णा मडके यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. कृष्णाजी मडके ज्यांच्या शुभास आपण नाणेफेकी करूया. जयदुर्गा स्पोर्ट्स लोणार आणि अनुज 11. चला कोण कॉल करतोय? ओके देवरुंगचा कॅप्टन कॉल करतोय. जयदुर्गा स्पोर्ट्स लोणार अशी मागणी आहे आणि अनुज आलाय. अनुज 11 आलेला म्हणजे टॉस जिंकला श्री गणेश जांभूलपाडानं. या टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊया कोल्ड ड्रिंक. चेतन पाटील खांडपे ज्यांना मला स्पॉन्सर केलेले आहे. पाहुण्यांना विनंती असेल की पुन्हा आपण मंचावरती बसावं. जर दोन्ही कॅप्टन सोबत आपण चर्चा करणार आहोत. विशाल टॉस किती महत्वाचा होता. सकाळचं सत्र आहे. पहिला डाव बघतोय की कमीत धावा झालेल्या आहेत. काय निर्णय घेतोस? टॉस तर महत्त्वाचा होता कारण सकाळचा सेशन आहे ज्याच्यामध्ये धावा फर्स्ट बॅटिंग करताना कमी होतात. बॅटिंगला थोडा कमकुवत वातावरण असतं तर त्यामुळे आम्ही पहिले फिल्डिंग करणार आहोत. किती धावसंख्येपर्यंत थांबवशील? जाणता राजा देवरुंग याच मैदानावर सातत्याने सराव करत असतो. होम ग्राउंड आहे त्या हिशोबाने आम्ही कमीत कमी धावपर्यंत त्यांना थांबवायचा प्रयत्न करू आणि आमचे काही खेळाडू पण कमी आहेत तर त्या हिशोबाने आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुला या स्पर्धेसाठी आणि जरूर बॅटिंग करायची आहे. मनासारखं झालं? हो नक्कीच. बॅटिंगच करायची होती म्हणजे. मग आता काय टार्गेट देशील जांभूलपाडाच्या संघासमोर? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. कोणते बॅटर आहे तुला असं वाटतं की तुझ्या माइंडमध्ये की जे आज चांगला खेळतील, गावकऱ्यांना खुश करतील? कारण घरचं मैदान आहे, तो एक वेगळा बर्डन, एक वेगळा दबाव असतो. आज काय प्लेयर कमी आहेत, कोणी ते बघायला लागले आता. अरे बापरे, दोन्ही टीमची तीच समस्या. हरकत नाही, परंतु सर्वांनी या खेळा शुभेच्छा असतील. तो जांभूलपाडा संघ कर्णधार विशालनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. योगेश पाटील सर आता तुमच्यासोबत जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. हॅलो चेक. धन्यवाद समीर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गणपती बाप्पांना वंदन करून आजच्या दिवसाच्या खेळाला या ठिकाणी सुरुवात करतो. आणि पहिल्याच सामन्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी आज A1 जोडी आमनेपाडा संघाने हवी तशी कामगिरी केली नाही. फक्त 4 षटकांच्या खेळामध्ये 19 धावा जोडल्या गेल्या आणि त्यासाठी तब्बल 4 विकेट्स मात्र त्याने गमावल्या. आणि एक छोटासा लक्ष आता मात्र समोर असेल टीम जयदुर्गा
अनुज 11 लोणार संघासमोर आणि त्या लक्षाचा मात्र पाठलाग पाहूया किती षटकांमध्ये आता मात्र या ठिकाणी पूर्ण केला जाऊ शकेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. अजय आणि राजची जोडी सध्या आपण पाहतोय. चोवीस चेंडू आणि 24 चेंडूमध्ये फक्त 20 धाबा इथून जोडायच्या आहेत आणि सुरुवात मात्र या ठिकाणी एवन जोडी आमनेपाडा संघाला मात्र चांगल्या प्रमाणे करावी लागेल. आज विजयजी पाटील आणि प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून या संघाला न्यू जर्सी आज स्पॉन्सरशिप करण्यात आली. असं वाटलं होतं की मात्र आज नव्याने मात्र संघ उभारी घेईल, परंतु नेहमीप्रमाणेच त्याचा खेळ मात्र आज पुन्हा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेशजी जाधव आणि गणेशजी पाटील या संघाचे पुरस्कर्ते. स्ट्रायकिंगला अजय आहे, नॉन स्ट्राईकला पाहिलं तर फलंदाज राज आहे. मयुरेश पाटील षटकाला सुरुवात करतो. पहिला चेंडू ओव्हरपिच होता, फक्त हवे चीप केलाय आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक निलेश पाटील जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत चेंडूनं सीमारेषा ओलांडली. एका बाउन्सनं पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. दरम्यान आमनेपाडा गावचे समाजसेवक नरेशजी काकडे यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपला या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. चांगली सुरुवात, स्वप्नव सुरुवात या ठिकाणी अजय कदमच्या वतीने पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली आणि आता मात्र अगदी कमरच्या डोक्यावरून थोडेसे बाग फुटला गेले, जागा बनवली आणि जागा बनवता सर चेंडूला मात्र पाठवलं त्या कव्हरला. सलगचा दुसरा चौकार. कोलिगीत सादरीकरण सध्या आपण पाहतो डीजे कल्पेच्या माध्यमातून. म्हणतात की जुनं ते सोनं आणि आज अजितची बाट मात्र या ठिकाणी चमकदार कामगिरी करते. ऑनसेटला मात्र पावशेकर पुढे येऊन केल्याचा प्रयत्न चेंडू चालला मिडविकेटला. यश पाटील तिकडे मात्र कार्यरत आहेत, परंतु पाहता पाहता 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. फलकावरती 10 धावा लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त इथून 10 धावींची गरज आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. फिल्डिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर ऑन साईडला फक्त 3च फिल्डर सेट केले आहेत. वा, जबरदस्त मात्र या ठिकाणी या पंचांची भूमिका सध्या आपण पाहतोय. म्हणजे हीच चूक मी कॅप्टनची म्हणेन, कारण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ज्यावेळी आपण फिल्डिंग सेट करतो त्यावेळी मात्र एका साईडने तुम्हाला तब्बल किमान 4 फिल्डर ठेवणं अनिवार्य आहे, परंतु ती चूक मात्र इथे केली आणि आता मात्र पुढील चेंडू असेल फ्री हिट. 11 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. फ्रीटवरती बॅटची कडा, विकेट किपर आय थिंक झेल पकडलाय, परंतु फलंदाज नॉट आउट असेल. सन्माननीय पंकजी थले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपला मी स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मयुरेश पुन्हा एकदा उर्ध्व विकेट मारा करतोय. ओ, बॅटची पुन्हा आतली कडा लागली, परंतु चेंडू पूर्णपणे खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. याचप्रमाणे खेळपट्टीवरती अनेकदा आपण हे दृश्य पाहत असतो की चेंडू कधी उचली घेणार आणि कधी चेंडू खाली राहणार याची मात्र आपण भविष्यवाणी मात्र करू शकणार नाहीये. असा क्रीडांगण, अशी क्रीडांगणाची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या सीझनमध्ये आपण या खेळपट्टीवरती कव्हर केल्या, परंतु काही दिवसानंतर मात्र आय थिंक कदाचित या क्रीडांगणावरती नवीन खेळपट्टीची जरूर या ठिकाणी उभारली जाणार आहे. परंतु इथे फटका हवेत केल्याचा प्रयत्न आणि कुठल्या प्रमाणे मात्र त्या ठिकाणी शतशत तैनात आता सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली. लगभग विजयाच्या दिशेने आता मात्र इथून जयदुर्ग अनुज 11 लोणार संघ मात्र आगेकूच करतोय, कारण फलकावरती या ठिकाणी 12 धावा लागल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर या ठिकाणी
पहिल्या षटकाचा केलेला प्रगती पथावरती सुरू आहे. पहिलाच सामना एकतर्फा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मात्र राजनं फेस केला आणि या पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटके खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड आणि कॉर्बियांच्या माध्यमातून पहिला धक्का लागतो या ठिकाणी लोणार संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती त्याला पाठवलं कारण स्थिती मजबूत आहे. त्यामुळे आता मात्र जरूर त्याचे सुद्धा आता मात्र या ठिकाणी जी त्याच्याकडे गुणवत्ता आहे ती आता मात्र इथे चेक करण्याचा प्रयत्न त्याचे कॅप्टन करत आहेत. चमत्कारी गोलंदाजी मात्र इथून करावी लागेल टीम A1 जोडी आमनेपाडा संघाला. आणि दुसऱ्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज या ठिकाणी भूषणचा मात्र इथे वापर केलाय. अठरा चेंडू आणि 18 चेंडूमध्ये फक्त 8 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू चेंज पेस थोडंसं या ठिकाणी पाहिलं तर चेंडूमध्ये फिंगर रोल केलं होतं. यंगस्टार आहे आणि जरूर मात्र त्याच्याकडे संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या जबाबदारीनं आज भूषण मात्र या ठिकाणी आपलं कार्य चांगल्या प्रमाणे करेल का. सुरुवात तर चांगल्या प्रमाणे केली आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव हाताळला आणि अशाच प्रमाणे तुम्हाला सातत्याने निर्धाव चेंडू मात्र हाताळावं लागतील. सातत्याने विकेट्स मला मात्र या ठिकाणी प्राप्त करावं लागतील. ओ फटका लास्ट जबाब पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ एका टप्प्याच्या सहाय्याने चालल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पंचाचा नुबोलता इशारा पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंग तिथे मात्र खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची लँडिंग केलेली आहे. वा 5 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. पंजा पाहायला मिळतो आणि या 5 धावांच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या 17वरती पोहोचली गेली. पुढील चेंडू फ्रीट विजयासाठी फक्त 3 धावींची गरज आता मात्र असेल टीम जयदुर्गा अनुजी लोणार संघाला. फ्रीट कंटिन्यू असेल कारण इथे स्वेअर चेंडू पुन्हा हाताला वाईटच्या स्वरूपात. म्हणजे असं वाटतं की या सामना मात्र याच ओव्हरमध्ये फिनिश होणार आहे. म्हणजे जो वेल आहे तो मात्र स्वतः आयोजकांनी मात्र आपल्या आयोजकांचा मात्र वाचवला आहे असं म्हणावं लागेल. पण तो विनंती असेल की यानंतर दोन्ही संघ रेडी राहा. सिरगडी जांभूलपाडा आणि जाणता राजा देवरुंग. हो इथे सुद्धा मात्र पशुल पंचांचा नो बॉलचा इशारा आणि पलून एक धाव कंप्लीट केली आणि अशा रीतीने मात्र सामना या ठिकाणी जिंकलाय जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाने. विजयानं मात्र या स्पर्धेमध्ये सुरुवात केली. खूप खूप अभिनंदन खास करून अनुज थले आणि निलेश अनुज थले. कारण निलेशजी थले यांचे सुपुत्र अनुजच्या नावानं संघ मात्र सातत्याने खेळतोय आणि आज पहिली विजयाची माल त्याच्या गळ्यात पडली असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि A1 जोडी आमनेपणात संघाला देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सध्या तुम्ही पाहू शकाल मास समरी पहिल्या इनिंगमध्ये फक्त 19 धाबा जोडल्या होत्या.